प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी विरोधकांसह निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले। यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू व उमेदवार रवी राठी काय म्हणाले ते आपण पहा। 7,000 भावाची शिफारस केली। मित्रों, कैसे लुटती है सरकार किसानों को, चाहे कांग्रेस हो या भाजपा। काँग्रेस स्वामीनाथन आयोग शिफार आम्ही पाहतोय अंमलात आणला 2004 मध्ये। स्वामीनाथन आयोगाची शिफारस केली 2006 मध्ये अर्ध्या अधिक याला मंजुरात घेतले। काय म्हणतो स्वामीनाथन? 50% नफा भेटल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही। पलीकडे जाऊन या दिव्यांग बांधवांच्या भावना जाणल्या या काही मतासाठी मी आशीर्वादासाठी मित्र लक्षात घ्या। आशीर्वादासाठी 182 शासन निर्णय आणि देशातलं पहिलं मंत्रालय महाराष्ट्रात उभं केलं ते माझ्या दिव्यांग बांधवांसाठी। म्हणजे लढाई उभी केली ना भाऊ, ती लढाई ज्याचा कोणीच वाली नाही। सबका भाऊ सुद्धा ज्याला जवळ करत नाही तिथं बच्चू कडूंना या लोकांसाठी आवाज उठवतो। ही लहान गोष्ट नाही, प्रचंड मेहनत आम्ही याच्यामध्ये घेतली आहे। आणि मग ही जी आम्ही प्रवृत्ती हा विचार जो आहे तो विचार घेऊन आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहे। 75व्या वर्षामध्ये अजूनही आमची शाळा चांगली जाते। काय त्यांनी स्वतःने कबूल केलेलं आहे की मी आतापर्यंत 15 वर्षात माझा घर भरलेला आहे आणि सर्व लोकांना माहित आहे की तो घर भरत आहे। कमिशनखोरी, ठेकेदारी हे त्याच्या रक्तात आहे पूर्ण, म्हणजे ते आपण पाहिलेलं आहे। आणि आता हे आम्ही सहन करणार नाही। मूर्तिजापूरची जनता जागृत झालेली आहे आणि माझ्यासोबत माझे नेते बच्चू कडू साहेब आहे। आता आम्ही कोणाला घाबरणारे लोक नाही आहे। बच्चू कडू साहेब सारखे दमदार नेतृत्व आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही कोणाला घाबरत नाही। आता जे केलेलं आहे त्यांनी तोंडाने कबूल केलेलं आहे आणि जनतेला सर्व माहित आहे। आता आपण पाहतो की आता रोड बनला की 3 महिने 6 महिन्यात गड्डे पडते। हा हरामखोर काहून उचलत नाही आवाज? हा लोक त्याच्यावर म्हणजे विश्वास करून मतदान करतात आणि तो गरीब बसून दारू पिते। असा नेतृत्व आम्हाला मूर्तिजापूरला सहन होणार नाही। आता आम्ही सहन करणार नाही।